हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. काही दिवसापूर्वी इथे म्हणजे एका मुलाने फुटपाथला त्याने त्याचा स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्या आईने या ठिकाणी इथे उभे राहून माझ्याशी खूप भांडण केले आणि या लेकरांना सुरीने, एक जेंट्स होते ते सुरीने मारत होते. त्यामुळं मी आज लेकरांना खालीच दिले बघा खायला, कारण भांडण नको आहे. उद्या बघूयात काय होते ते. तो मला म्हटला चेअरमनकडे जा आणि परवानगी घ्या वगैरे काय तर पाहते मी. पण प्लीज लेकरांना खायला द्यायचं बंद नका करू. असे घाणेरडे लोक आपल्या समाजात आहे. आणि उद्या जर मला काही झालं तर गणेश भेळवाला म्हणून आहे खुशबू हॉटेल, बेबीवाडी कोंडवा रोड, तर हे लोक जबाबदार राहतील. कारण त्याच्या आईने आणि वडिलांनी इथं सुऱ्या घेऊन बघा, इथे उभे राहून सुरी घेऊन या लेकरांना मारण्याची धमकी दिलेली आहे. उद्या समजा जर मला काय झालं तर बघा, बेबीवाडी कोंडवा रोड, खुशबू हॉटेल आणि खुशबू हॉटेलच्या शेजारी गणेश भेळ म्हणून रोडवरती फुटपाथवरती लावलेला स्टॉल आहे. इथून दिसते बघा आपल्याला. त्याने फुटपाथवरती स्टॉल लावला आहे पैसे कमवण्यासाठी आणि मी मुक्या लेकरांना खायला देते बघा. हा मेन रोड आहे हा. तर ही लोक मला कारण नसताना टॉर्चर करतात. चला, काही कारणास्तव आज लेकरांना मी उशिरा खायला द्यायला आलेले आहे. आणि म्हणजे माझे शॉर्ट व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. आज जर मी महाराष्ट्रात राहते, महाराष्ट्रात मी मराठी असून जर आम्हाला नीट जगण्याचा अधिकार नाही, की आमचीच लोक आम्हाला त्रास देतात, असं वाटतं मी कुठल्या तरी बाहेरच्या राज्यात राहते. आता हा बघा मेन रोड. जर रात्रीचं खायला द्यायला यायचं, मी एक लेडीज आहे, मी माझं घरातलं काम आवरून या लेकरांसाठी येते, पण काही लोक कारण नसताना दिवसाही आम्हाला त्रास देतात. हा तो काही कारणास्तव रात्रीचं खायला द्यायला येते, त्यामुळं पेपर वगैरे लिहून आलेले नाही, कारण वेळ खूप लागतो त्याला पेपर टाका खायला द्या रात्रीचं आणि भीती वाटते खूप. बघा मेन रस्ता आहे. ए पतलू, मोटू, मी जाते बबडू, तू खा बाबू. मोटू, तू पण खा, उठ लवकर. त्याने दुसऱ्यांदा खाल्ले आणि हा साहेब इथे झोपलेला आहे बघा. किती गाड्या येतात. ए बाबू, उठ लवकर. दंतू, सावकाश खाणार आहे बाबू. आज बघा काही कारणास्तव यांचं झालेलं आहे खायचं, तुम्ही पाहितलेलंच असेल. तिथे आपलं लग्नाचं कार्यालय बघा, लग्न चाललेलं आहे आणि येत आहेत काही लोक, नाही तर इथे येणं म्हणजे खूप कठीण आहे लेडीजसाठी. खा बाबू, खा तू. मी यांना हाकलते. चला चला, दंतू खा. दंतू घाबरतो यांना, एकतर याला ऐकायला येत नाही. रामा आणि ढोलू भेटला होता. त्याच्यानंतर बघा मी पाणी वाचायला गेले, ते तिकडं खूप आतमध्ये जंगल आहे त्या साईडला, तर तिथून ह्या मॅडम आल्यात, हिरोईन. आवाज दिल्याच्यानंतर तर यांचं पण खाणं झालेलं आहे. पण कारण नसताना अनेक लोक आहेत ना, खूप त्रास देतात, त्यामुळं कठीण झाले काम करणं. आमचे कष्ट, स्वतःचा वेळ, स्वतःचा पैसा आम्ही खर्च करतो ना, आम्ही कोणाकडनं 1 रुपया घेत नाही आणि आम्हाला कोणी देतही नाही. पैसे असूनही असे लोक भिकारी झालेले आहेत ना, की त्यांच्यावर अशी वाईट वेळ येणारच आहे नक्कीच. रामा बाय बबडू, रामा बाय. रामा हे बघ, खुशीवाली खुशी आली ना आम्हाला, बाय.